नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. गणेशोत्सव जवळ आल्याने गणेश मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय. तर गणेशोत्सव हा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यावर्षी गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी आहे. दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहाने मनोभावे पूजा करून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. वर्षानुवर्षे हा सण महाराष्ट्राच्या संस्कृतीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सांस्कृतिक परंपरा आणि लोकांनी एकमेकांशी कायम जोडलेलं राहावं यासाठी हा सण साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर आता सध्या बघता अनेक गणपतीच्या मूर्ती बनवणाऱ्या कारखान्यातील काम अंतिम टप्प्यात आले. मूर्त्यांना कलर करणं आणि इतर सजावटीची कामं सध्या सुरू आहेत, अशी माहिती कारखान्यातील कारागीर छाया बारिक यांनी दिली. हम लोग गणपति से आने का करते हैं। हम लोग खुद गणपति बनाते हैं यहाँ पे। अभी 15 साल से हम लोग पे गणपति बनाते हैं। 15 साल से क्या काम कर रहे हैं, मन से काम करते हैं, बहुत अच्छा लगता है जी। बहुत प्रकार की मूर्ति है यहाँ पे मंडप में। हम लोग के 10 फुट से लेकर 1.5 फीट से मूर्ति बनाते हैं। यहाँ पे शाड़ू मिट्टी की मूर्ति बनती है, पीओपी भी मूर्ति बनती है, और आजकल कागज़ और मिट्टी दोनों मिला के भी उसका भी आया है पैटर्न अभी, तो भी मिट्टी हम लोग बनाते हैं, वो सब करते हैं हम लोग। एक मूर्ति बनाने के लिए हम बस एक छोटे की बात करें तो 2 दिन लग जाते हैं एक मूर्ति का। मतलब अगर मेरे पास मूर्ति सिर्फ ऐसी सूखी पीओपी की मूर्ति आई हुई है तो बाकी सब काम करें 2 दिन लग जाते हैं मुझे काम करने के लिए एक मूर्ति का। बहुत बुरा लगता है, हम लोग तो रोते भी है कभी कभी कि इतना 2-2 महीना 3-3 महीना उनके साथ बिताते हैं, इनका काम करते हो, मन से काम करते, तो एक दिन वो चले जाते हैं, बहुत बुरा लगता है उस दिन। नहीं, यहाँ पे स्टॉप कर। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजातील तरुणाची सध्या इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली असल्याचं राजेंद्र कोंढारे यांनी म्हटलंय. तर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना पोलीस भरतीसाठी पात्र ठरलेल्या मराठा उमेदवारांच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलीस भरती प्रक्रियेत आर्थिक दुर्बल घटनातून म्हणजेच अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. उर्वरित उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले. राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे. आरक्षणाच्या तरतुदीनुसार EWS हा कट ऑफ OBC पेक्षा जास्त लागणे अपेक्षित होते. मात्र EWS मध्ये मराठा समाजाला स्थगिती दिली गेल्याने हा कट ऑफ OBC पेक्षा कमी लागलाय. परिणामी मराठा समाजातील तरुणाची सध्या स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. EWS आरक्षण रद्द केल्याने मराठा उमेदवारांचे खरंच नुकसान झाले आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मोहन हांबर्डे यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयात विकासासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आहे. तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहन हांबर्डे यांनी आज नांदेड दक्षिण मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी काय आहेत याच्यावर काय उपाय करता येईल त्या संदर्भात महानगरपालिकेचे नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारसंघातील विकासासंदर्भात आढावा बैठक घेतली. तसेच नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईनचे काम झालेले आहे. कवठा भाग असो, सिडको भाग असो, त्या ठिकाणी माती वर असल्यानं चिखल झाला असो, त्यामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले. त्यावर उपाययोजना करणे. नांदेड शहरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही गुत्तेदारांना सरकारने निधी न दिल्यामुळे काही गुत्तेदार अर्ध्यात काम सोडून गेलेत. ते मनपाकडून भरून घेणे आवश्यक आहे. यांसह विविध अडचणी आणि विकास कामांसंदर्भात मोहन हांबर्डे यांनी आज सर्वच विभागाची अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. नांदेड दक्षिण मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी काय काय आहेत आणि त्याला काय उपाय करता येईल याकरता मी नांदेड महानगर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, काही ग्रामपंचायतीचे सरपंच यांना बोलून या ठिकाणी नांदेड दक्षिण मतदारसंघाचा आढावा बैठक घेतला. खरं तर बघितलं असताना आता नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईनचं काम झालेलं आहे. कवठा भाग असो, सिडको भाग असो, पण त्या ठिकाणी नाही का ड्रेनेज झाल्यानंतर 10 फूट ड्रेनेज पाईपलाईन वर माती नुसता गाळ चिखल झालेला आहे आणि सगळ्या लोकांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे. शाळेतून लेकरा बाळाला जाता येत नाही. त्याच्याकरता अगोदर उपाययोजना करणे. राहिलेले नांदेड शहरामधील खड्डे
मोठमोठे खड्डे पडले जातात. काही गुत्तेदारांनी सरकारनं निधी न दिल्यापासून अर्ध्यातून काम सोडून गेले आहेत आणि ते खड्ड्याची सुद्धा लोकांना तकलीफ होत आहे. ते सुद्धा खड्डे भरून घेणं महत्त्वाचं आहे. महानगरपालिकेकडून काही देगलूर नाक्याकडे हॉस्पिटलचा सोनोग्राफी आपलं मशिनरी लाईट नसल्यामुळं तिथं मोठी अडचण होत आहे. ते सुद्धा अडचण सोडण्यात यावं व नांदेड शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्याकरता त्यांनी नांदेड शहरात सर्व दक्षिण मतदारसंघात लाईटं बसवण्यात यावं आणि जे बी अडी अडचण येतात ते ताबडतोब सोडण्याकरता सगळ्या विभागाची मीटिंग घेतली आहे आणि त्या विभागानं सगळ्यांनी त्यांना आपली जिम्मेदारी करून लवकरात लवकर नांदेडच्या नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचं त्यांनी सांगितलं आहे. रस्त्याच्या बाबत काय झालं नेमकी चर्चा? रस्त्याचा भाग नांदेडमध्ये सगळे आपला बसस्टँड ते आंबेडकर पुतळा ते शिवाजी पुतळा ते मॅप्को, तिथून वजीराबाद ते महावीर चौक ते मोंडा, ITI पॉईंट आपलं बापना टी पॉईंट ते मोंडा ते पूल, त्याच्यानंतर गिट्टी क्रेशर रस्ता तिकडला बापनाकडला बाबा पेट्रोलच्या बाजूला ते रस्ता ते आपलं चौपाळा ते नावघाट असे रस्ते मंजूर झालेले आहेत. पण ते मध्ये काही निधी नसल्यानं ते गुत्तेदार पळून गेले आहेत. तरी संबंधित BNDCला सांगितलं त्याच्यावर आपल्याला रिपेरिंगचं काम करता येत नाही. तरी त्या संबंधित गुत्तेदाराला बोलून त्याचे खड्डे जास्तीत जास्त लवकर बुजविण्यात सांगितले आहे आणि तसं त्या विभागाकडून त्यांनी संमती दिली आहे. दिल्लीच्या राजकारणात काहीही होणार नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. तसेच शेकाप नेते जयंत पाटील यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, दिल्लीच्या राजकारणात काहीही होणार नाही. आमच्या महायुतीच्या सर्व पक्षांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान केले आहे. दिल्लीच्या सरकारकडून इतके चांगल्या योजना देशात आणल्या जात आहेत, मात्र तरी पण विरोधक हतबल झाले आहे हे यावरून दिसून येते. भाषणात कितीही जोर दाखवला तरी विरोधक किती घाबरले आहेत यावरून दिसून येते असंही ते यावेळी म्हणाले. अजिबात हे सगळं म्हणजे आता काय आहे, कोण सकाळी 9 वाजता एक भोगा सुरू करतो आणि त्याच्यामागे दिवसभर लोकांनी उत्तर देत राहावं असा काही खरा नाही आहे. आम्हाला जे म्हणायचं आहे आम्ही आमच्या काम आणि बाकीच्या गोष्टी जे करून जे आम्ही दाखवत आहोत त्याच्या भरोश्यावर आम्ही निवडणुकीत सामोर जातो आहे. अशा फालतू लाऊडस्पीकर सकाळी 9 वाजता आम्ही लावत नाही आणि मग लोकांना दिशाभूल करण्याचं काम अजिबात आम्ही करत नाही. आता कोण कोणाच्या मेळाव्यात जातात की नाही तो विषय आमचा नाही आहे. आता काही होत नाही. दिल्लीच्या राजकारणामध्ये काही फरक पडणार नाही. मोदी साहेबांना सगळ्या आमच्या NDAच्या पक्षांनी मिळून देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान तिथे स्थापन केलं आहे. एक NDAची यशस्वी सरकार मोदी 3मध्ये तुम्हाला दिसेल आणि देशामध्ये इतका चांगल्या योजना दिल्लीच्या सरकारही देत आहे, अजून देणार आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुती सरकारने आता लाडकी बहीण असो, लाडका भाऊ असो, शेतकऱ्यांना विजेच्या माफी असो, त्याचबरोबर अनेक जे काही आम्ही योजना इथे दिलेली आहे त्या योजनाचा आज भरपूर लोकांच्यामध्ये उत्साह आहे. लोक स्वागत करून राहिलेले आहे आणि कोट्यामध्ये आमच्या बहिणीला त्याचा फायदा मिळणार आहे. आमच्या मुलींचं शिक्षण होणार आहे. हे सगळं पाहून आज विरोधकांचा थोडा म्हणजे जे मॉरल आहे ते हतबल झालेलं आहे हे दिसून येते. आता ठीक आहे, भाषण करता असताना तुम्ही किती जोरात बोला, पण शेवटी तुमच्या आतून तुम्हाला किती भीती आहे, तुम्ही किती घाबरलेले आहे ते पण आम्हाला माहिती आहे. जरांगेंची राजकीय भूमिका सुरू आहे तर मराठा समाजाच्या प्रश्नांपेक्षा त्यांना कोणाची तरी जिरवायची आहे असं मोठं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलंय. मनोज जरांगे पाटील यांचे राजकीय कामकाज सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय दौरा, जागांची चाचपणी, निवडणुकीला इच्छुक कोण आहे त्याची गर्दी करणे, मराठा समाजाच्या मूळ प्रश्नांपासून बगल देत जरांगेंचा राजकीय उद्देश आज स्पष्टपणे मराठा समाज आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर आलाय हे दिसून येतं. जरांगेंची मराठा आरक्षण आणि प्रश्नासंदर्भातील भूमिका आता बाहेर येत नाहीये. त्यांना सरकारकडून नेमकं काय हवं यावर चर्चा, समन्वय नकोय. आता त्यांना या इश्यूच्या आधारे मराठा समाजाचे पाठबळ मिळाले.
तवा तापलाय त्यावर राजकीय पोळी भाजून घेऊया, असा मराठा समाज खूप सजग आहे असंही ते यावेळी म्हणाले.